नमस्कार। आकाशने व्यंकटला पुरावा गहाळ करताना पाहिलेलं असतं आणि आकाश व्यंकटला विचारत असतो। त्यामुळे व्यंकट हॉस्पिटलमधून पळाला असतो। व्यंकटच्या पाठोपाठ आकाश सुद्धा पळू लागतो। व्यंकट पुढे पळत असतो, आकाश मागे पळत असतो। व्यंकट घाबरतो आणि रागिणीला फोन करतो आणि म्हणतो, रागिणी मॅडम, आकाश माझा पाठलाग करत आहे। त्याला कसं काय कळलं की मीच व्यंकट आहे म्हणून? त्यावर रागिणी म्हणते, ते सोड, पण तू आता पळ व्यवस्थित। त्यानंतर रागिणी आणि व्यंकट फोनवर बोलत असतात आणि आकाश त्यांचा पाठलाग करत असतो। आता रागिणी विचार करत असते की व्यंकट तू काही कर, पण आकाशच्या हाती लागू नको। व्यंकट खूप जोरात पळत असतो, आकाश मागे पळत असतो। आकाशला व्यंकटला पकडणं शक्य नसतं। पाठीमागून एक बाईक स्वार येत असतो। बाईक स्वाराला आकाश लिफ्ट मागतो आणि म्हणतो, तो पुढे जो माणूस पळतोय ना, त्याला मला पकडायचं आहे, त्याला गाडी स्पीडने घे। तो बाईक स्वार गाडी स्पीडने घेतो। आकाश जाऊन व्यंकटच्या एक कानफाडीत मारतो आणि व्यंकट तिथे खाली बसवतो। व्यंकट खाली कोसळता त्याचा मोबाईल साईडला पडलेला असतो। आकाश व्यंकटला पकडतो आणि मारू लागतो। व्यंकटला विचारतो, सांग, तुला कोणी सांगितलं होतं माझ्या भूमीला किडनॅप करायला? तुझा मास्टर माइंड कोण आहे? त्यावेळी व्यंकट काही बोलत नसतो। तिकडे रागिणी व्यंकटला म्हणत असते, अरे व्यंकट बोल। पण रागिणीला माहिती नसतं की आकाशने व्यंकटला पकडलेला आहे। इकडं रागिणीचा मुलगा अभिजित रागिणीला बोलत असतो, आई, आता सगळं संपलं। व्यंकटच्या मागे आकाश लागलाय आणि व्यंकटने जर सांगितलं तुझं नाव की आपणच हे सगळं केलंय, तर आकाश काय करेल सांगता येत नाही। तर इकडे भूमी आणि पारितोष फोनवर बोलत असतात। पारितोष म्हणतो, अगं भूमी, तुला ना एक गुड न्यूज द्यायची आहे। त्यावेळी भूमी खुश होते आणि भूमी म्हणते, बोल ना पारितोष, कोणती गुड न्यूज आहे? त्यावेळी पारितोष म्हणतो, अगं माझं एसीपी गायकवाडांशी बोलणं झालं। एसीपी गायकवाड सांगत होते, आपल्याला असे पुरावे मिळाले आहेत की रागिणीनेच कटकारस्थान करून आकाशचे औषध आणि डॉक्टर चेंज केला होता। ते ऐकून भूमी खुश होते। भूमी म्हणते, काय पारितोष, हा एवढा मोठा पुरावा भेटलाय? त्यानंतर पारितोष म्हणतो, अगं एवढी हुरळून जाऊ नकोस, नुसतं तेवढंच पुरेसं नाही आहे, आपल्याला आणखी काहीतरी शोधलं पाहिजे। त्यावेळी भूमी म्हणते, आणखी काय शोधलं पाहिजे? त्यावेळी पारितोष म्हणतो, अगं ह्याच्या पाठीशी रागिणीला कोणी कोणी मदत केली ते सगळं आपल्याला शोधलं पाहिजे, ते सगळं महत्वाचं आहे। त्यावेळी भूमी हो म्हणते। आता भूमी आणि पारितोष नक्की रागिणीचं काय करतील ते पाहणे नक्कीच कमालचे ठरणार आहे। असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।